मिथुन रास दोन मनांमध्ये अडकलेला आत्मा. जगात प्रत्येक माणसाकडे एकच मन असतं, पण काही लोक असे असतात ज्यांच्या एकाच शरीरात दोन मन वास करतात. एकाच वेळी दोन टोकाचे विचार, एकाच वेळी दोन वेगळ्या दिशा आणि एकाच वेळी हजारो प्रश्न. ते एका जागी थांबत नाही, त्यांचं मन सतत धावत असतं. एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा सुरू होतो आणि कधीकधी त्यांनाच कळत नाही की नक्की कोण आहे. आज आपण अशाच राशीबद्दल बोलणार आहोत, जी जगाला पटकन समजून घेते पण स्वतःला समजू शकत नाही. ही व्यथा आहे मिथुन राशीची. कथा आहे आर्यनची, जो स्वतःच्याच विचारांच्या चक्रव्यूहात अडकला होता. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल. आपण अजूनही या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. आपण बोलत आहोत आर्यनबद्दल. आर्यन लहानपणापासून इतरांपेक्षा वेगळा होता. इतर मुलं खेळण्यात रमायची, पण आर्यन प्रश्न विचारण्यात रमायचा. आकाश निळं का आहे? आपण स्वप्न का पाहतो? त्याच्या या प्रश्नांनी आई कधी कधी थकून जायची तर कधी हसायची. पण एक समस्या होती, आर्यनचं मन एका गोष्टीवर कधीच टिकायचं नाही. एक खेळ सुरू झाला की 2 मिनिटात त्याला दुसरं काहीतरी हवं असायचं. त्याने एखाद पुस्तक उघडलं की 2 पानं वाचून तो तिसऱ्याच विषयाकडे वळायचा. त्याच्या आत जणू 2 वेगवेगळे आवाज होते. एक म्हणायचा हे खूप इंटरेस्टिंग आहे, दुसरा लगेच म्हणायचा नको, यात आता मजा नाही, काहीतरी नवीन करूया. शाळेत तो प्रचंड हुशार होता, शिक्षकांचा लाडका होता, प्रेझेंटेशनमध्ये चमकायचा. पण एक गोष्ट नेहमी घडायची, सुरुवात खूप सुंदर करायचा पण शेवटी नेहमी अपूर्ण राहायचं. आर्यन थोडा मोठा झाला तसं त्याच्यातला हा गोंधळ अजून वाढला. करिअर, पॅशन, नाती, त्याला सगळंच एकाच वेळी हवं होतं. आज त्याला वाटायचं आपण लेखक व्हावं, दुसऱ्या दिवशी बिझनेस आयडिया सुचायची आणि तिसऱ्या दिवशी त्याला जग फिरायला निघायला हवं असं वाटायचं. त्याचं आयुष्य बाहेरून खूप एक्साइटिंग दिसायचं, पण आतून त्यात अजिबात स्थिरता नव्हती. मिथुन राशीची हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. सुरुवात उत्तम करतात पण कन्सिस्टन्सीमध्ये मागे पडतात. प्रेमातही असंच घडलं. त्याची पार्टनर त्याला खूप समजून घ्यायची, पण एक दिवस ती रडत म्हणाली, आर्यन तू एक दिवस खूप जवळ असतोस आणि दुसऱ्या दिवशी खूप दूर निघून जातोस. तू नक्की कोणासोबत आहेस? आर्यन शांत होता, कारण त्याचं आतलं युद्ध त्याला कोणालाच सांगता येत नव्हतं. त्याचं स्वातंत्र्यही हवं होतं आणि कोणाची तरी साथ हवी होती. आर्यनची सगळ्यात मोठी ताकद होती, तो कोणालाही शब्दाच्या जाळ्यात पकडू शकत होता. लोक म्हणायचे आर्यन तू स्मार्ट आहेस, पण एक रात्र अशी आली जेव्हा त्याला झोप आली नाही. त्याने स्वतःला विचारलं, जर मी इतका स्मार्ट आहे तर माझं आयुष्य इतकं विस्कळीत का आहे? मी नक्की कोण आहे? जो लोकांसमोर दिसतो तो, की जो रात्री एकटा असतो तो? त्याला जाणवलं त्याचं युद्ध जगाशी नाही तर स्वतःच्या 2 व्यक्तिमत्वाशी आहे. एका बाजूला बुद्धी होती, दुसऱ्या बाजूला चंचलता. जणू काही तो एक संदेशवाहक होता, ज्याच्याकडे ज्ञान खूप होतं पण स्वतःचं स्थान त्यालाच माहीत नव्हतं. शेवटी आर्यन एका गुरूंना भेटला. गुरूंनी त्याच्याकडे पाहून एकच प्रश्न विचारला, आर्यन तुझं मन तुझ्यासाठी काम करतंय की तू मनाच्या मागे पळतोस? गुरुजी हसले आणि म्हणाले, आर्यन तुझा राशीस्वामी बुध आहे, बुद्धी आणि विचारांचा कारक. तुझी समस्या फोकस नाही, तर तुझी समस्या ही आहे की तू तुझ्या बुद्धीला दिशा दिलेली नाही. विचारांचा प्रवाह थांबवू नकोस, त्याला एका कालव्यात वळव. त्या दिवसापासून आर्यनने छोटे छोटे बदल केले. जर्नलिंग सुरू केलं, ध्यान केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने पहिल्यांदाच एक काम हाती घेतलं आणि ते पूर्णत्वास नेलं. त्याने स्वतःच्या चंचल मनाला आपला गुलाम बनवलं, मालक बनू दिलं नाही. आजही आर्यन तसाच बोलका आहे, तितकाच जिज्ञासू आहे, पण आता त्याचं मन त्याला नाचवत नाही तर तो मनाला दिशा देतो. मिथुन रास म्हणजे द्वंद्व नाही, तर ती एक अद्भुत क्षमता आहे.
एकाच वेळी अनेक गोष्टी समजून घेण्याची. पण जर दिशा नसेल तर तीच क्षमता शाप ठरते. तुमचं मन तुमचं मित्र आहे की शत्रू? आता वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची, तुमच्या स्वभावातील द्वंद्व समजून घेण्याची. पुढील 10 प्रश्नांची उत्तरं द्या, तुमचा पर्याय निवडा आणि शेवटी निकाल समजून घ्या. प्रश्न पहिला, तुमचं माइंड कसं असतं? तुमची बुद्धी सतत धावत असते की तुम्ही विचारांच्या चक्रात अडकतात? तुमचं मन शांत आहे की विचारांचा महासागर? पर्याय ए, खूप ॲक्टिव्ह, सतत विचार चालू. बी, ओव्हर थिंकिंग, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात. सी, शांत आणि बॅलेन्स. प्रश्न 2, डिसिजन घेताना तुम्ही कसे असता? निर्णय घेताना तुम्ही ठाम असता की तुमचं मत वारंवार बदलत राहतं? गोंधळ जास्त होतो की स्पष्टता असते? पर्याय ए, पटकन बदलतो. पर्याय बी, कन्फ्यूज होतो. आणि पर्याय सी, क्लिअर आणि ठाम असतो. प्रश्न 3, तुमची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कोणती? निर्णय घेताना तुम्ही ठाम असता की तुमचं मत वारंवार बदलतं? गोंधळ जास्त होतो की स्पष्टता असते? पर्याय ए, कम्युनिकेशन स्किल. बी, ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे परिस्थितीनुसार बदलणे. पर्याय सी, इंटेलिजन्स अँड अंडरस्टँडिंग. प्रश्न 4, तुमची कमजोरी काय आहे? एखाद्या कामात सातत्य राखणं कठीण जातं की तुमचं लक्ष सारखं विचलित होतं? नेमकी अडचण कुठे येते? पर्याय ए, कन्सिस्टन्सी नसणं. पर्याय बी, कन्फ्युजन असणं. पर्याय सी, डिस्ट्रॅक्शन आणि फोकस कमी. प्रश्न 5, रिलेशनशिपमध्ये तुमचं वर्तन कसं असतं? नात्यात तुमचा मूड लहरी असतो की तुम्ही प्रॅक्टिकल विचार करता? वचनबद्धतेची भीती वाटते का? पर्याय ए, मूड पटकन बदलतो. बी, कमिटमेंटची भीती वाटते. सी, प्रॅक्टिकल आणि लॉजिकल ॲप्रोच असतो. प्रश्न 6, करिअरमध्ये तुम्ही कसे असता? एकाच वेळी अनेक गोष्टी करायची ओढ असते की एका ध्येयावर स्थिर आहात? तुमची ग्रोथ संथ पण सातत्यपूर्ण आहे का? ए, मल्टिपल इंटरेस्ट, एकाच वेळी खूप गोष्टी. बी, डिरेक्शन क्लिअर नसतं. सी, फोकस आणि स्टेडी ग्रोथ. प्रश्न 7, स्ट्रेसमध्ये तुमची रिॲक्शन काय असते? तणाव आल्यावर तुम्ही परिस्थितीचं विश्लेषण करता की तिथून दूर पळता? अतिविचार तुम्हाला त्रास देतो का? पर्याय ए, जास्त विचार, ओव्हर थिंकिंग. बी, सिच्युएशनपासून दूर पळतो. सी, शांतपणे ॲनालिसिस करतो. प्रश्न 8, तुमची सगळ्यात मोठी भीती कोणती? तुम्हाला साचेबंद आणि कंटाळवाण्या आयुष्याची भीती वाटते की चुकीच्या निर्णयाची की स्वतःवरचा ताबा सुटण्याची? पर्याय ए, बोरिंग लाईफ. बी, चुकीचा डिसिजन. सी, कंट्रोल हरवणं. प्रश्न 9, तुमचं लाईफ पॅटर्न काय आहे? तुम्ही काम उत्साहात सुरू करून अर्धवट सोडता की पूर्णत्वास नेता? बदलाचा वेग किती आहे? पर्याय ए, सुरुवात करतो पण पूर्ण करत नाही. बी, सतत बदलत राहतो. सी, जे सुरू करतो ते पूर्ण करतो. प्रश्न 10, तुम्ही स्वतःला कसे पाहता? एक स्वतंत्र विचारवंत मानता की स्मार्ट प्लॅन, अजूनही स्वतःची ओळख शोधणारा संभ्रमी आत्मा? ए, फ्री थिंकर. बी, कन्फ्युज्ड सोल. सी, स्मार्ट प्लॅनर. निकाल असा आहे, आता तुमचे पर्याय मोजा. ज्या पर्यायांची संख्या जास्त असेल तोच तुमचा खरा स्वभाव आहे. ए जास्त आल्यास तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आणि बुद्धी आहे, पण तुम्हाला फोकसची गरज आहे. तुमची ऊर्जा विखुरण्याऐवजी ती एका दिशेला लावा, मग बघा तुम्ही काय जादू करू शकता. बी जास्त आल्यास तुम्ही सध्या विचारांच्या जाळ्यात अडकला आहात. तुम्हाला क्लॅरिटी शोधण्याची गरज आहे. मनाचं ऐकण्यापेक्षा बुद्धीला दिशा देणं शिका. सी जास्त, अभिनंदन, तुम्ही तुमच्या राशीच्या नकारात्मक बाजूवर विजय मिळवला आहे. योग्य दिशेने जात आहात, फक्त ही स्थिरता कायम ठेवा. तुमचं रिझल्ट काय आलं? तुम्ही एक्सप्लोअर आहात की बॅलेन्स्ड? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्या मिथुन राशींच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आता महत्त्वाचा उपाय, जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं ए असतील तर तुमच्यासाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन
ब्रेसलेट उत्तम ठरेल. हे तुमची विखुरलेली ऊर्जा संतुलित करून तुमचा फोकस वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करेल. जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं बी असतील तर तुम्ही सक्सेस ब्रेसलेट धारण करा. ते तुमचं कन्फ्युजन आणि ओव्हर थिंकिंग कमी करून तुम्हाला स्पष्ट दिशा देण्यास मदत करेल. आणि जर तुमची जास्तीत जास्त उत्तरं सी असतील तर तुमच्यासाठी ब्लॅक अगेट ब्रेसलेट सगळ्यात योग्य आहे. ते तुम्हाला ग्राउंडिंग देतं, मानसिक स्थिरता वाढवतं, तुमचं बॅलेन्स व्यक्तिमत्व अधिक मजबूत करतं. योग्य ब्रेसलेट फक्त घालणं पुरेसं नाही, तर ते विश्वास आणि योग्य हेतूने धारण करा, हाच खरा बदल घडवतो. जर तुम्हाला हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सहज ऑर्डर करू शकता. प्रत्येक ब्रेसलेटसोबत आम्ही तुम्हाला देतो ते धारण कसं करावं याची योग्य शास्त्रशुद्ध पद्धत, एक विशेष ॲक्टिवेशन कार्ड. जेव्हा त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून योग्य पद्धतीने ॲक्टिवेट करता तेव्हा त्याचा प्रभाव अधिक वाढतो आणि ते तुम्हाला शुभ फळं देऊ लागतं. आणि हो, तुम्हाला एक डिस्काउंट कूपन कोड देखील दिला जातो. त्यामुळे आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बुकिंग करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाला सुरुवात करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.